कुठं येऊन राहिला तू धनंजय? कुठं येऊन राहिला तू? काय करू तू? काय करू तुले? काय करू बोलू तुले? काय जे सांगितलं ते केलं का नाही केलं? कर लवकर, टाइम येऊन राहिला ना. आता फक्त अर्धा घंटा बाकी आहे आता. आई शांत राह बुवा. तू कचकच नको करू. सकाळपासून तू कचकच करून राहिली. आता तुझ्याच घरी कार्यक्रम आहे काय? लोकांच्या घरी कार्यक्रम राहत नाही का? पहिलाच कार्यक्रम होय काय आपल्या घरचा? आता माझं लग्न बी केलं तू ना, शांततेनंच केलं माझं लग्न बी. अजून काहीतरी कोणता तरी कार्यक्रम केलता त्या तेव्हा तोही कार्यक्रम तुला शांततेनंच केलता ना. मग आता कायची होय तू कचकच होते ना सगळं. काय शांत राह म्हणतं, कचकच नको करू म्हणतं. केले नाही एवढे कार्यक्रम, तू लग्न केले पण कधी मी समोर होती, त्याच्यामध्ये गावातले माणसं होते. मी माणसाला घेऊ कामं केली, तुझं काम नाही पडू दिली मी. पण आता मी तुझ्यावर सोपवलं आहे सगळं. तर तू काय म्हणतो लवकर कर म्हणून राहिली, तू म्हणून राहिली मी. तू मागचे उदाहरण नको देऊ मला. हो तर तुला जे काम दिलं होतं ते झालं. ते काम पुरं करूनच मी घरी आलो. पहिले विचारत नाही, शांततेनं बसत नाही, काही नाही. आपली वच 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 लावली तू ना. असं काय झालं? काय केली का? काय म्हणतो तिथं शोभाजी केली काय? शोभाजी नाही म्हणत आई, त्याला डेकोरेशन म्हणते. केलं मी, पुरं डेकोरेशन केलं, तयार आहे एकदम. आता फक्त धनश्री तू आणि आजी जा तुम्ही आणि कार्यक्रम सुरू करू. तू नाही येत काय? तू येतं काम आहे ना. तू बी पाहिजे हजर. मग मी काय म्हणते, काय करू? डोहाळे जेवणाचा कार्यक्रम धनश्रीचा. माझ्या थोडी पोटात आहे का लेकरू काहीतरी? अरे का पोटात नाही, पण तुला लेकरू आलं तिच्या पोटात आहे, तर तू बी त्या कार्यक्रमासाठी हजर पाहिजे. काही करत नाही एवढी. मी करून दिलो ना, जे डेकोरेशन करायचं होतं, जे करायचं होतं, सामान सुमान जे आणायचं होतं ते आणून दिलो, करून दिलो ना. आता पा तुम्ही करा आता कार्यक्रम. मी घेत नाही. बाय काय म्हणते? बायका म्हणजे येत नाही, मग बायको काय निघाला? आई तू आजी सांग ना, आईले काहीतरी बोलते. आजी काय सांगून म्हणे? हो माय बरोबर का नाही? याची बी गरज पडते का नाही? ह्या बी पाहिजे सगळं. हो पाहिजे ना. अरे धनंजय तू बी पाहिजे, तू बी जाजो. तू बी जाजो म्हणजे तू नाही येशील काय? नाही मी नाही येईन बापा. आता एवढ्या शुभ कार्यामध्ये काय मी मध्ये राहू दे घरी, मी त्यात बसतो. जा तुम्ही करून घ्या, मी नाही येत. मला जबरदस्ती बी नको करू बापा, आता सांगतो तुले. नाही बापा मी नाही येईन, मला जबरदस्ती बी करू नको. मी घरीच राहतो, घरीच बरी आहे मी. जा तुम्ही कार्यक्रम करून घ्या. जा रे बाबू धनंजय तू जा. बरं ठीक आहे ना, तू जबरदस्ती नाही करत, राह तू घरी बस. आई काही एवढं गरजेचं नाही. माय ये ना, मला बी जबरदस्ती करू नको. जे माय काम होतं ते मी केलं. आता तुम्ही कार्यक्रम करून घ्या, पटपट आटपून घ्या. बरं ठीक आहे बापा, नको येऊ, तू बी बस घरी. आता मी जातो मुंडीच्या घरी, तिच्या घरून ब्लाऊज आणतो आणि तयारी करायला लावतो आणि मग जातो मंडपात, करतो कार्यक्रम सुरू. अरे बापरे, अजून आणतच आहे ब्लाऊज ना. माच मागं फिरली होती. आई कर लवकर काय नाही केलं करून. हा तर आणतो ना, जातो ना. झालं बापा, आता नेऊन देतो तिचं ब्लाऊज तिच्या घरी बाबा. मुन्नी कायची धावपळ सुरू आहे होती. कालपासून पाहून राहिलो मी. रात्री 4 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवली तू. कायच्यासाठी हो एवढं अर्जंट? तुम्ही जागेत होते का तुम्ही? हो मी जागत होतो. कुठं तुझ्या मशीनचा खटखट आवाज येत होता तर. पण म्हटलं काही अर्जंट असेल म्हणून मी बोललो नाही. कायची होय धावपळ सुरू आहे तुझी? सकाळी उठून अजून कामधंदे झाले नाही, झाले अजून घेऊन बसली. हे इंदिराच्या सुनीचं ब्लाऊज होय, साडी होय. तिचा कार्यक्रम आहे ना 7वा महिना ओटी भराचा, तर त्याच्यासाठी दिलं होतं तिनं. शिवून दे बापा म्हणे अर्जंट, तर दिलं बापा अर्जंट शिवून. असं एवढं अर्जंट सांगते का बोट्या? 4-5 दिवसा पहिले सांगायला पाहिजे. असं राहते तो. हो ना, पहा ना, एका दिवशी काय रातच्यानं आणून दिलं तिनं, काल रातच्यानं आणून दिलं. मग शिवायचंच नाही तुले? एवढं जीवाची दैना हाय करून शिवून गेली 4 वाजेपर्यंत जागून आणि अजून 6 वाजता उठून गेली. गावगड्यातलं काम होय, आता काय झालं शिवून दिलं तर. तर मग शिलाई जास्त घेतली असता मग तू अर्जंटची. नाही काय लय जास्त घेऊ, जास्त गिस्त नाही घेतली. जे आहे ते दे म्हटलं. म्हणे ते 5-10 रुपये जास्त घेऊन. मग 5-10 रुपये जास्त घेऊन काय करू? जास्त घ्यावा ते तर 100-200 घ्यायचे जास्त. 5-10 रुपयानं काय करू मी जास्त घेऊन? त्याच्यापेक्षा राहू दे म्हणलं, देतो शिवून. कधी आपल्याला काम पडते कोणतं अर्जंट. आता आपल्या घरी लग्न आहे, आपल्या घरी काम पडणं, आता त्याचं काही. आता मग काय मी असे करू? देऊ नाही शिवून? हो ते बरोबर आहे. तू आपल्याला कामं तर आहेत आपल्याला. मग त्याचे कामं आपण करू तर आपले कामं ते करतील. एकामेकाचे कामं करावं लागते, साथ द्यावं लागते एकामेकाचा. गावगाड्यात असलं म्हणजे, गावगाड्यात म्हणा का घरचे म्हणा. हो पटलं म्हण तुला. पटलं ना. आता उगे मुगेरा नेऊ द्या तिले. 4 वाजता आहे म्हणते कार्यक्रम, 3:45 वाजून गेले. नेऊन देतो, ती गडबडीत असन ते. आता मीच नेऊन देतो तिच्या घरी ब्लाऊज. हो नाही जा. अमाय पाय इंदिरा, मी तुझ्याच घरी येऊन राहिली होती. बरं झालं आली तू. मी ब्लाऊज घेऊन येऊनच राहिली होती त्या घरी. मी म्हटलं तुला धावधपड असं म्हटलं, तर मीच नेऊन देतो म्हटलं. धावधपड तर होती बाबा. झालं ना आता सगळं झालं. म्हटलं ब्लाऊज घेऊन येऊ. आता तिची तयारीच राहिली, फक्त ब्लाऊज नेतो आणि तिची तयारी तिला करायला लावतो. दे आता घेऊन जातो मी ब्लाऊज. झाली का सारी तयारी झाली? बायाले चांगलं आले का बाया? हा सारी तयारी झाली. बायाले सांगले 4 वाजता येतील. 4 वाजता येतो तो. 4 वाजता दे आण ब्लाऊज नेतो मी. हो घे, घेऊन जा, करायला लाव पटकन तयारी. दे पैसे घे. 200-250 रुपये ना 250 रुपये राहू दे ना. आताच कायले पैसे देत आता एवढ्या धामधुमीत. जाय तू ब्लाऊज घेऊन जाय, मग आरामशीर देत राहायचो. असं ठीक आहे दे ब्लाऊज, दे घेऊन जातो. तयारी करायला लावतो तिने. हो घे बापा घे पटकन ने. झालं आता मी जात होती, झाली मी आता मोकळी आली. नेलं आता जाऊन पाहू काय इकडे शांताबाईच्या इकडे.
शांताबाई कधी चालते तर संग मग जायला बरं होते मग एकटी गेल्यापेक्षा. हा खूप झाली मग काल आमची दोघाची मग तिकून माझी सासू आली. माझी सासू मग मलाही बोले आणि त्यालाही बोले आणि मी स्वयंपाक घरात गेली ना मग पाणी आणाले तर मग त्याइलेच बोले. माझ्या एकटा नाही बोलली त्याइले, मलेच म्हणे काऊन तुला आणून काऊन नाही दिलं म्हणे पाणी आणि मला म्हणे जा पाणी आणून दे म्हणे आता त्याला म्हणे. त्याला नाही म्हटलं असं का जाय रे तू त्या हाताने पिऊन घे म्हणे माझी सासू जा आणून दे म्हणे त्याला पाणी. तर मी पाणी आणायला आली इकडे स्वयंपाक घरात तर मग सांगायला लागले त्याला बोलायला लागले अजून त्याला काऊन असा बोलतो असं तसं असं मग जास्तीचे बोलले का जाबाई सांगत जाय मला जरा जरा गोष्टी सांगत जा जवळच्या. हा मग समोर चालून काही झालं तर मग मला बोलायला बरं होते मग. हा आणि मग मला माहीतच नाही राहिलं काही तर मग आम्ही काय बोलू मग. म्हणून तो सांगत जा जवळच्या जरा जराची गोष्ट सांगतोच मी. आता माझी सासू घरी नाही आहे गेले त्या कोणाचं तरी आमच्या इथं ते धनश्री आहे ना तिचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे तिथं गेले माझी सासू आणि कोणी नाही घरी तेव्हा सांगून राहिली तुला नाही तर कोणाच्या देखतात तुला फोनही केला ना तर काय फोन करते ओशा खावरा डिवरा पाहते आणि हे आराध्याचे बाबा तर कायलेच करतो डायरेक्ट बोलते काय करत राहते म्हणते फोन आणि माझी सासू बेशी ऐकतच राहते. आता तू नाही गेली मग तू जात जाय ना आता काही शाईनी बनतो तू त्या सासूला शाईना ठेवतो का तुझ्या सासूचे पाय थकले म्हणजे तुलाच करायला लागेल ना तू जात जाय मागं तिच्यावाल्या काय दोघे जावा आता माझी सासू जाते ना आता म्हणून मग मी जात नाही. माझी सासू जेव्हा नाही जाईल तेव्हा मी मग जाईल. माझ्या सासून म्हणावं नाही का मग गौरी मी नाही जात तू जाय दोघी जाऊन काय करू गेले माझी सासू. आता पहिलेपासून शायनी बनली आहे तुझी सासू आता त्या सासूचं शायनी पण सुटून काय आता कुठेही जातो येतो म्हणलं तर तुझी सासूच जाते. काय म्हणे मग जवळ बाद मध्ये मग अजून काही झालं का मग बाद मध्ये नाही तेवढंच झालं मग नाही झालं आणि गोप फेकून दिला काढून ना घ्या म्हणे त्या माय बापाचा गोप म्हणल्या पाहिजे म्हणे फेकून दिला गोप आणि मग मी ठेवून दिला मग ना नको घाला म्हणलं फेकला तर गोप फेकून दिला. आता त्या गोपावर काय मर्यादा होती काऊन फेकला गोप आणि तुमचं झालं कायच्यावरून होतं पाण्यावरून मी उभी होती तर सांगितलं ना बसली तर आण म्हणे पाणी म्हणलं तुम्हीच घ्या तर मग गोप फेकायची काय गरज होती जवळ दिल्ला नसता तर मग दिल्ला नाही यूज नावला असता दिल्ला तर फेकते काय नाही मी आज म्हटलं होतं आई नका म्हटलं मा माय बापापासून गोप कसं घेणं होते म्हटलं पाणी नाही घेणं तुमच्या हातानं तर घे म्हणे मग फेकून दिला. तर मग याच्यात तूच तर गलती आहे व काय घडी म्हणत राहते जवळ मा माय बापानं गोप दिला सारेच देतात जवळ आता मग पोरी काय अशा ऊस नव्हत्यात का सांगतात का बोलून दाखवतात का आता म्हणून नको जवळ काही असं गोप दिला आमच्या खुशीने दिला आम्ही. हा मला वाटलं तसं नाही बोलायला पाहिजे होतं मी 2-3 वेळा म्हणून दिलं मी म्हणून त्याला राग आला. हा तर मग आता म्हणून नको अशी जवळ डबल आणि आता जवळ देतो गोप घालाले घाला म्हणा. हा बाई ठीक आहे चाल मग ठेव फोन ठेवतो मी. हा ठीक आहे. गौरी तुम्ही कधी आले काकू. मी लवकरची उभी होती तू आई संग बोलत होती तर मी काय तुला डिस्टर्ब नाही केली. काय त्याच्यात डिस्टर्ब काकू बोलून द्यायला पाहिजे तर तुम्ही काय काम होतं तर बोला ना काय पाहिजे. शांताबाई कुठं आहे म्हटलं. आई गेल्या ना धनश्रीच्या डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला गेल्या ना आई. असं गेली काय हो कधी गेली हो. आता 10-15 मिनिट झाले. असं पाय गेली काय ठीक आहे तू नाही गेली मग. नाही आता दोघी जाऊन काय करू काकू माझी सासू गेली नाही घरचं एक जण गेलं झालं दोघी जाणं गरजेचं थोडी आहे. हो तिथं जागाही राहत नाही उभं राहिले ठीक आहे मी बी चालली बापा. हो जा काकू सुरू की होऊन जाईल कार्यक्रम तर तुम्ही राहून जाईन जा पटकन. हा आता 4 वाजायला 10-5 मिनिट राहिले होईनच आता कार्यक्रम सुरू चालली मी चालली बापा. हो जा सगळ्या गोष्टी ऐकल्या का गड्या काकू ना माझ्या संग बोलत होती मी तर आता माझ्या सासूपाशी सांगत नाही गेल्या पाहिजे तू सुन अशी मायजवळ सांगत होती तशी मायजवळ सांगत होती. हो बाई मस्त वा इंदिरा मस्त एक नंबर काम केली तू ना आम्ही असंच करू उद्या. अय मारी मा आम्ही असंच करू उद्या म्हणजे कमला तुझ्या घरी आहे का कोणाचा 7वा महिना. हो आहे ना मा घरी आहे ना उद्या 7वा महिना याचा ना बेबी बाई इथं सांगतो मी सगळ्याले उद्या मा घरी 7वा महिन्याचा कार्यक्रम आहे आता ये जा. कोणाचा हवं तर घरी 7वा महिन्याचा कार्यक्रम म्हणे त्याला आहे का तू चंदा माय चांगला आहे मनीषा आहे का इथं आली का मनीषा तर घेतली नाही बाबा अजून घरातच जायचे काय नाही मग गीता मनीषाला काही आहे नाही अजून दुसरं पण हाय मा घरी 7वा महिना ये जो उद्या. हाय समजे त्या सोनीली असं ना तू सून बी तर नाही जितली म्हणजे घरातच राहतात तू सून तशी बी लग्न झालं तेव्हा तिथं कोणाला दिसत नाही काही नाही गावात हिंडत नाही त्या सुनील असं 7वा महिना म्हणजे तो कोणाला माहित नाही बोया पहिल्यांदा कोणाला सांगा बी लागत नाही माय सून दिल्लीलेच आहे तिले काही नाही अजून पण हाय मा घरी 7वा महिना ये जो. मारी मा मनीषाले नाही म्हणतो त्या सुनीले नाही तर कोणाले आहे व तुले तर नाही व बापा. बेबी बाई तुम्ही बी बरेच बोलता हसा लायकीच्या
आता माया वय आहे नातू नात्र खेळवाचं आणि तुम्ही म्हणता माया 7वा महिना मलेच आहे काय? नाही नाही मले नाही बाबा. माहीतच होते उद्या कोणाचा 7वा महिना आहे काय आहे. उद्या कार्यक्रम आहे संध्याकाळी 4 वाजता कमलाच्या घरी. माहीतच होते कोणाचा आहे काय आहे. एवढं पॅनिक होऊ नका, एवढं हे होऊ नका. उद्या संध्याकाळी 4 वाजता कमलाच्या घरी येऊन जा, सगळं माहित होते नाही का? असं ठीक आहे बापा. चला आता हे भरली ओटी गिटी. आता गाणे गिणे म्हणा इले आईने गिने विचारा जराशे आता काय करतात. नाही तर गाणे म्हणा जराशे 7व्या महिन्याचे. पहिले गाणे म्हणा व पहिले गाणे म्हणा मग आईने विचार जा. हा म्हणा शांताबाई मस्त डोहाळे गीत म्हण बरं एक. बापा सुन तुई आणि मला डोहाळे गीत म्हणायला लावतं काय? म्हण ना तू. काऊन तुई सुनणार काय? माई होय तर माई बी होय पण प्युअर असली तुई होय. काही प्युअर गिवर असली बसली नाही. म्हण शांताबाई म्हण मस्त एक डोहाळे गीत म्हण बरं तू. त्या आवाजाने साजरे येते. म्हण 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 पटकन म्हण. बरं ठीक आहे म्हणतो एक डोहाळे गीत मस्त. कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सांग सांग सुनबाई सांग हळूच कानात, गुज कानात सांगता सून झाली गोरी मोरी, कसे सांगू सासूबाई लाज वाटते हो भारी, कसे लागले डोहाळे आज पुसते ननंद, रूप पाहुनी वहिनीचे मनी होतसे आनंद, जाई जुईच्या मंडपी तुझा सोहळा वहिनी, जाई जुई आपण दोघी जशा काही सख्या बहिणी, कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सांग सांग सुनबाई काय तुझ्या गमनात, कसे लागले डोहाळे पती पुसे एकांतात, सांग लाडके साजनी काय घोडते मनात, राम कृष्ण शिवराया ऐसे बाळ व्हावे गुणी, सीता अहिल्या सावित्री राणी लक्ष्मीबाई वाणी, कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात, सांग सांग सुनबाई सांग हळूच कानात. इंदिरा म्हटली मी एक गाणं, आता तू म्हण बरं एक. हा किती बी वेळ झाला तर चालते. आता तू म्हण. मोठी आजी पाय हो तो मी, आजी हो तो मी करून मार रुसली फुगली तिच्या मांग, तिले बोलली, तिले घराबाहेर काढली. आता पुरव तिचे डोहाळे साजरे. मन आता तिच्यासाठी साजरे काने. हो हो म्हणे तर घाडा आनंद होऊन राहिला. माझ्या सुनीचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम मी करून राहिली. मी तिच्या प्रत्येक डोहाळे पुरवीन. आज कार्यक्रम केले, आज मस्त सारं तिच्यासाठी बनवली, तिच्या पसंतीचं. आणि आता 9व्या महिन्यापर्यंत बाळ होईपर्यंत जे म्हणून ते मी तिच्यासाठी आणन. हा कमी नाही करण मा सुनीले. आम्हाला एवढा आनंदाचे देऊन राहिली तर माझ्या सुनीले काही मी कमी करण का? काही कमी नाही करण. आता मस्त झक्कस एक गीत म्हणतो माझ्या सुनीसाठी. हा धनुश्री पाय मस्त गीत म्हणतो त्यासाठी. हो आई म्हणा. लाडक्या धनश्रीला लागली डोहाळे, पूर्वा सोहळे धनंजया, आनंदी आनंद कोंदला मंदिरी, आनंदी आनंद कोंदला मंदिरी, सौभाग्य सुंदरी धनश्री, लाजीची लालानी गोरठल्या गाणी, मुखावर आली गर्भकांती, लाडक्या धनश्रीला लागले डोहाळे, पूर्वा सोहळे धनंजया, मनी हुर हुर सासू देई धीर, सांभाळ धनु वंशाचा अंकुर, लाडक्या धनश्रीला लागले डोहाळे, पूर्वा सोहळे धनंजया, तान्हिया बाळाची उद्याची आई, लाजे धनश्री मनोमनी, लाडक्या धनश्रीला लागले डोहाळे, पूर्वा सोहळे धनंजया, लाडक्या धनश्रीला लागले डोहाळे, लाडक्या धनश्रीला लागले डोहाळे, पूर्वा सोहळे धनंजया, लाडक्या धनश्रीला. आम्हा लढतं काऊन वा इंदिरा तू? एवढ्या चांगल्या दिवशी तू लढून राहिली, आता गाणं म्हणता म्हणताच लागली लढाले. काऊन काय झालं? किती मी आजीवाचं स्वप्न होतं नाही पुरवून झाले, लढून नाही राहिली मी. सुख खुशीचे आसू आहे खुशीचे. आई तुम्ही लढू नका ना, माझी गलतीच झाली, माझी खूप मोठी चुकी झाली. मी तुमच्या पाहुण्यांना ठेस पोचवली, तुम्हाला दुखवलं, मी खूप दुखवलं, मी खूप तरसवलं मी तुम्हाला. आता नाही तरसवणार मी. आता तर कोणत्याच गोष्टीसाठी मी तुम्हाला
मारी माईन जिरा लढू नको मग ते बी लढते तिला लढणं बरोबर नाही तिचं आता आनंदी रात जाय व धनश्री जेवढी आनंदी राहशील का नाही लेकरू तेवढं खुश खुश होईन तू लढशील तर ते लेकरू बी लढ नका दोघे सासू सुना काय बापा हो नाही लढत बापा